सोशलिस्ट आणि सेक्युलरिझम आणि सोशलिझम या दोन संकल्पनांवर सध्याच नाही तर गेल्या संविधान निर्मितीपासूनच आणि त्यानंतर 42वी घटना दुरुस्ती झाल्यापासूनच संघ परिवाराचा यावर आक्षेप राहिलेला आहे आणि देशाच्या बहुतांशपणे सत्ताधारी जातवर्ग म्हणून ज्यांचा आपला वर्ग आहे अशा वर्गानेही या संदर्भात अनेक वेळा भूमिका घेतली की सोशलिस्ट आणि सेक्युलरिझम हे शब्द संविधानातून वगळले जावे, ते आणीबाणीच्या काळामध्ये ते संविधानामध्ये आलेले आहे, हा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. खरं तर आणीबाणीच्या काळामध्ये जरी सेक्युलर सोशलिस्ट हे शब्द आले असले तरी 42वी घटना दुरुस्ती जी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना जी झाली ती अतिशय व्यापक होती आणि त्यामुळे त्या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना किंवा एक छोटी राज्यघटना असं देखील म्हटलं गेलं. या प्रस्तावामुळे किंवा या 42व्या घटना दुरुस्तीमुळे संविधानाच्या 39 आर्टिकलवर बदल किंवा परिणाम त्याचा झाला. 7वी सूची जी आहे त्या 7व्या सूचीमधल्या अनेक विषयांना समवर्ती सूचीमध्ये परिवर्तित करण्यात आलं, जी राज्याची सूची होती. परंतु हे सगळे जे बदल आहेत हे बदल सर्वात महत्वाचं बेसिक जो बदल या 42व्या राज्यघटनेने जो केला तो प्रामुख्याने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत संविधानामधील आर्टिकल 38 ते 52 या दरम्यान जो समाजवादी सिद्धांत आपलं संविधान आपल्याला सांगतं की आपल्याला माहित आहे की संविधान स्वीकारल्यानंतर या देशाच्या अर्थव्यवस्थेची सुरुवात किंवा या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या देशाने मिश्र अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये समाजवाद आणि भांडवलशाही या दोघांचं हे एक मिश्रण हे होतं. परंतु असं जरी असलं तरी एक वर्ग ज्याला आपण खास करून SC, ST आणि OBC या वर्गांचा विकास म्हणजे स्वातंत्र्यानंतर 25 वर्षातही दिसत नव्हता. म्हणजे 47ला स्वातंत्र्य मिळालं आणि जवळपास ही घटना दुरुस्ती 76ला होते. तर या दरम्यानच्या जवळपास 27-28 वर्षाच्या काळामध्ये या देशातला मोठा वर्ग SC, ST, OBC हा तळातला आणि दबलेला वर्ग राहिला. कारण सत्ताधारी जातवर्ग या फक्त वरच्या 15% आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून या वर्गाच्या हितासाठी समाजवादी धाटणीचं काम करावं या अनुषंगाने त्याची सुरुवात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1969 मध्ये भारतातल्या बँकांचं राष्ट्रीयकरण करून त्या करतात. आजही आपल्याला माहित आहे की भारताच्या बँकांचं हे झालेलं राष्ट्रीयकरण अनेकांना रुचलं नव्हतं आणि त्या काळात विशेषतः अर्थमंत्री असलेले इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळातच अर्थमंत्री असलेले आणि उपपंतप्रधान असलेले मोरारजी देसाई यांनाही ते रुचलं नव्हतं. म्हणून त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मतभेद घेतले. मतभेद यासाठी होते कारण बँकांचं राष्ट्रीयकरण करणं त्यांना आवडलेलं नव्हतं. कारण बँका या भांडवलदारांच्याच कहेत असाव्यात आणि त्या फक्त वरच्या सत्ताधारी जात वर्गासाठीच आर्थिक हित त्या सांभाळत राहाव्यात या विचारांचे मोरारजी देसाई असल्यामुळे त्यांनी या राष्ट्रीयकरणाला विरोध केला. इंदिरा गांधींनी त्यांना प्रस्ताव दिला होता की तुम्ही उपपंतप्रधान म्हणून सरकारमध्ये कंटिन्यू राहू शकतात, परंतु त्यांनी ते जुमानलं नाही कारण त्यांना हा धक्का होता. आणि आज आपण पाहतो बँकांच्या राष्ट्रीयकरणामुळे बँकांमधला जो मध्यम वर्ग निर्माण झाला, खास करून SC, ST, OBCच्या अनुषंगानं जे सामाजिक प्रतिनिधित्व त्यांना मिळालं ते त्या बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा जो परिणाम होता. आणि म्हणून मोरारजी देसाई यांचा जो विरोध आपण पाहतो तो त्या राष्ट्रीयकरणापेक्षाही या नव्या वर्गाचं जो भारतामध्ये सर्वात दबलेला वर्ग आहे, दबलेल्या वर्गाचं उत्थान होईल या भीतीनेच त्यांनी खरं तर विरोध नोंदवला होता. तसंही मोरारजी देसाई हे भांडवली विचारसरणीचेच राहिलेले आहे. अमेरिकेच्या एका सॅम्युअल हर्ष नावाच्या पत्रकाराने त्यांच्यावर अनेक आरोप त्या काळातही केले होते. प्रश्न तो नाही, परंतु आज दत्तात्रय होसबळे आणि त्याचप्रमाणे राज्यसभेचे अध्यक्ष असलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संविधानातल्या सेक्युलर आणि सोशलिस्ट या शब्दांवर आक्षेप घेतलेला आहे. तसंही राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड हे अलीकडे संविधानाच्या संदर्भात आणि अनेक अशा वक्तव्याच्या बाबतीत सतत चर्चेत राहिलेले आहेत. वास्तविक त्यांनी संविधानाच्या अनुषंगाने आपल्या पदाची शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ घेतलेली असतानाच ते संविधानाच्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया जेव्हा देतात, व्यक्त करतात, तर ती संवैधानिक बाब आहे की नाही इथपासून त्यांच्या वक्तव्याची चिकित्सा होऊ शकते, सुरुवात केली जाऊ शकते. दत्तात्रय होसबळे हे आजच असं का म्हणतात, त्यांची जरी ही दीर्घकाळाची भूमिका असली तरी हा केवळ संविधानावर अटॅक आहे असं नाही, तर आपल्याला याचा संबंध निश्चितपणे सध्याच्या बिहारच्या निवडणुकीबरोबर जोडावा लागेल. आपल्याला माहित आहे की यापूर्वीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये संघाचे मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर वक्तव्य केलं होतं आणि बिहारमध्ये त्यांना सत्ता काबीज करण्यात
अपयश आलं होतं. नंतर नितीश कुमार यांच्या उलटीपलटीमुळे त्यांना संयुक्त सत्ता त्या ठिकाणी मिळाली. परंतु आज बिहारमध्ये म्हणजे येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ज्या निवडणुका होत आहेत, या निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं जी भूमिका घेतलेली आहे, ही निवडणूक आयोगाची भूमिका ही बिहारमधल्या सामान्य गरीब स्थलांतरित मजूर असणाऱ्या वर्गाला मतदार याद्यांमधून वगळण्याची आहे का? आणि ती तशी असेल तर याचा अर्थ हा होतो की समाजवादी, सेक्युलरिझम आणि सोशलिस्ट हा शब्द जो आहे, हा सोशलिस्ट शब्द हा गरिबांना आणि स्थलांतरित मजुरांना म्हणजे पर्यायानं SC, ST आणि OBC या वर्गामधल्याच या मजूर वर्गालाही तो मतदार म्हणून त्या ठिकाणी पाहतो. कारण मतदार कोण असावा, प्रौढ व्यक्ती झाला की तो मतदार असावा, यावर संविधान सभेमध्ये विवाद झालेले आहेत आणि त्यावर अंतिम निर्णय झालेला आहे. परंतु आज असा निवडणूक आयोगाला हा सावरीन अधिकार कोण देतं की कोणाला या यादीमध्ये घ्यावा आणि कोणाला वगळावा, आणि तेही ऐनवेळी. तर याचा अर्थ हा जे दत्तात्रय होसबळे बोलत आहेत, याचा सरळ अर्थ असा होतो की बिहारमध्ये निवडणूक आयोग जे करू पाहता आहे त्याला एक पाठबळ मिळावं, या अनुषंगानं ही रचना यांनी आज केलेली आहे का? त्या अनुषंगाने हे बोललं जात आहे का? कारण बिहारमधल्या निवडणुकीत मतदार कोण असावा हे ठरवताना आधार कार्ड, पॅन कार्ड म्हणजे सरकारच जे कार्ड देत आहे, सरकारच ज्या कार्डची अनेक योजनांमध्ये ओळख करून घेत आहे, ते सरकारी दस्तऐवज नाकारले जात आहे. आणि त्याऐवजी तुमच्याकडे पासपोर्ट आहे का, तुमच्याकडे सरकारी नोकरीचं ओळखपत्र आहे का? आणि ज्या बिहारमध्ये कमी शिक्षणामुळे, अल्प शिक्षणामुळे, अशिक्षितपणामुळे बिहारमधल्या मोठ्या प्रमाणात जनसंख्या हे देशाच्या इतर भागांमध्ये स्थलांतरित होते, मोलमजुरी करते, श्रमाचं काम करते. आणि यांचं दृश्य आपण कोरोना काळामध्ये पाहिलेलं आहे. कोरोना काळामध्ये या देशातले कोट्यावधी मजूर आपापल्या गावाच्या दिशेने भारताच्या रस्त्यावरून पायी निघाले आणि तरीही त्यांच्यासाठी काही झालं नाही. त्या काळामध्ये आपण विदेशातून जे नागरिक आणले गेले ते विमानाने आणले गेले, परंतु या देशामधल्या उत्पादन व्यवस्थेमध्ये आपला श्रमाचं योगदान देणाऱ्या मजुरांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या गावापर्यंत जाण्यासाठी कसली मदत देण्यात आली नाही. आणि तोच मजूर मतदान याद्यातून वगळावा अशी भूमिका निवडणूक आयोगाची जेव्हा येते, तेव्हा त्या भूमिकेला अप्रत्यक्ष समर्थन मिळावं म्हणून सोशलिझम हा शब्द वगळण्यात यावा आणि त्याचबरोबर सेक्युलर हा शब्द वगळण्यात यावा. आता सेक्युलरला यांचा जो आक्षेप आहे, सेक्युलर म्हणजे राज्य म्हणजे स्टेट किंवा केंद्र, राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये जे शासन व्यवस्था आहे, जी शासन संस्था आहे, त्या शासन संस्थेचा कोणताही धर्म नसेल, कोणत्याही धर्मामध्ये ते हस्तक्षेप करणार नाही किंवा कोणत्याही धर्माचं ते शोषण करणार नाही आणि कोणत्याही धर्माला ते अधिकचं हे देणार नाही. धर्माला संविधान त्या व्यक्तीला धर्माचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, उपासना या सगळ्यांचं स्वातंत्र्य देते. परंतु शासन व्यवस्थे, राज्य व्यवस्थेला हा धर्माच्या अनुषंगाने जाण्याचा अधिकार नाही. परंतु आपण पाहतो आहोत की गेल्या 10-11 वर्षापासून धर्माच्या अनुषंगानं राज्यव्यवस्था अधिक पुढे चाललेली आहे आणि त्यामुळे सर्व धर्मांना समान संधी किंवा त्यांचा एक सन्मान किंवा सर्व धर्मांना सारखा दर्जा हा शासन व्यवस्थेने जो द्यायला हवा त्याच्यावर हा आक्षेप आहे. पण दुसऱ्या बाजूला सोशलिस्ट म्हणून भारताच्या संविधानातील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, मार्गदर्शक तत्व याच्यामध्ये जे समाविष्ट आहे त्याच आधारावर 42व्या घटना दुरुस्तीमध्ये सोशलिझम किंवा सोशलिस्ट हा शब्द आणण्यात आलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की तो प्रिअम्बलमध्ये देखील आला की प्रिअम्बलमध्ये यापूर्वी जे काही शब्द होते त्याच्यामध्ये सॉव्हरीन, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक एवढे शब्द होते आणि त्यानंतर तो जो बदल झाला त्यामध्ये सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक असे हे 5 शब्द आले. मात्र याच्यामध्ये सोशलिस्ट हा जो आहे हा समाजवादी किंवा समाजवाद असणारा जरी विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी त्या काळामध्ये म्हणजे संविधान हे संविधानाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, ज्या ऑर्गन्स आहेत देशामध्ये, देशाला चालवणारे जे ऑर्गन्स आहेत ज्याला आपण संवैधानिक संस्था म्हणतो, त्या संस्थांचं विनियोजन किंवा त्या संस्थांचं नियमन करणार एक दस्तऐवज आहे. परंतु त्याही वेळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं या देशामध्ये राजकीय लोकशाही आली, परंतु सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आल्याशिवाय आपण या देशातली लोकशाही दीर्घकाळ चालू शकत नाही असा त्यांनी धोक्याचा इशारा दिलेला होता. परंतु संघ परिवार याचा अर्थ असा घेतं की त्यांच्या अनेक विचारवंतांना पुढे करून, वेगवेगळ्या विचारवंतांना पुढे करून ते या संदर्भात
असं म्हणतात की बाबासाहेबांनी संविधानामध्ये सोशलिस्ट या शब्दालाच विरोध केलेला होता, परंतु तसं नाही. त्यांनी या देशामध्ये संविधान देशाला सुपूर्द करत असतानाच त्यांनी धोक्याचा इशारा दिला होता की आजपासून आपण राजकीय समता किंवा राजकीय लोकशाहीमध्ये प्रवेश करत असताना धोका असा आहे की लवकरच आपण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही देखील आपण प्रस्थापित केली पाहिजे. त्या दृष्टीने राज्य हे शक्य तितक्या लवकर त्यांनी हे ध्येय साध्य करायला हवं. याचा अर्थ केवळ सोशलिस्ट नाही तर राज्यातील दोन व्यक्तींमधल्या उत्पन्नाची विषमता ही कमीत कमी कशी राहील इथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करतात. त्यांचा सोशलिस्ट किंवा समाजवाद जो आर्थिक समाजवाद सांगतो त्याला विरोध कसा असेल. त्यामुळे आज दत्तात्रय होसबळे यांची असणारी ही मागणी सेक्युलर सोशलिझम हे शब्द काढा याचा अर्थ बिहार निवडणुकीशीच आपण जोडायला हवा. कारण बिहार निवडणुकीचा जो प्रश्न आहे निवडणूक आयोगाच्या मनमर्जीला घेरण्यासाठी विरोधी पक्ष आणि तिथल्या जनचळवळींनी अग्रेसर होत असताना ही मागणी पुढे करणं म्हणजे पुन्हा एका प्रश्नाकडे जे लक्ष डायव्हर्ट करून ते दुसरीकडे आणून ती बिहारची निवडणूक पूर्ण करून घ्यायची आणि ती जिंकण्याचा एक प्रकारे मसाला कसा आपल्याला तयार ठेवता येईल त्या पद्धतीची ही रणनीती आहे. त्यामुळे या रणनीतीला बिहारच्या निवडणुकीबरोबर जोडल्याशिवाय याचा खरा अर्थ कळणार नाही. जगदीप धनखड हे देशाचे उपराष्ट्रपती आहेत, राज्यसभेचे सभापती आहेत, त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे. तरीही ते संविधानाच्या संदर्भात जर बोलत असतील तर त्यांच्या संविधानिक पदाचा एक नैतिक अधिकार संविधानानुसार तपासायला यावा हे खरं तर देशात व्हायला हवं, देशाने करायला हवं. त्यामुळे आज या प्रश्नावर सेक्युलरिझम आणि सोशलिझम या संदर्भामध्ये जी मागणी पुढे आली आहे ती मागणी यांनाही माहीत आहे की या संदर्भामध्ये मोरारजी देसाई यांनी 77 आणि 78 मध्ये 43 आणि 44वी घटना दुरुस्ती करून अनेक प्रयत्न करून पाहिले, परंतु या घटना दुरुस्तीला पूर्णपणे बदलता आलेलं नाही. कारण ही घटना दुरुस्ती 42वी घटना दुरुस्ती ही संविधानातच असलेल्या आर्टिकल्स आणि तत्वांना अनुसरून असल्यामुळे ती कुठेही घटनाबाह्य राहत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा शब्द या दोन शब्दांना घटनाबाह्य ठरवणारेच घटनाबाह्य वक्तव्य करता आहेत असाच याचा अर्थ होतो. लोकशाहीमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य असलं तरी त्याचं नैतिक तारतम्य सांभाळलं गेलं पाहिजे ही अपेक्षा असते. आणि त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवार नातेवाईकांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून शिफारस करा. मित्र हो, गेली 12 वर्ष त्रिवेज मीडिया तटस्थ पत्रकारितेचा आणि खास करून फुले शाहू आंबेडकर विचारांना घेऊन सातत्यानं आपली पत्रकारिता करत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे साधनांची एक मुबलकता लागते, परंतु तरीही 12 वर्ष आम्ही हे चालवलेलं आहे. आता तटस्थ पत्रकारितेसाठी निश्चितपणे आपल्या मदतीची गरज आहे आणि ही मदत करण्यासाठी आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे आमच्या ह्या स्कॅन कोडवर स्कॅन करून आपली मदत देऊ शकतात. आपल्या यथाशक्तीप्रमाणे त्रिवेज मीडियाच्या एका दमदार वाटचालीसाठी आणि तटस्थ पत्रकारितेच्या वाटचालीसाठी आपलं हे योगदान आवश्यक आहे. धन्यवाद.